नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण नवीन टॉपिक अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे फ्री इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रिक करंट. पहिले आपण फ्री इलेक्ट्रॉन्स विषयी माहिती बघू आणि नंतर आपण इलेक्ट्रिक करंट विषयी माहिती बघू. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण फ्री इलेक्ट्रॉन्स विषयी आपण माहिती बघू. फ्री इलेक्ट्रॉन्स. आता फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, तर याला आपण मुक्त इलेक्ट्रॉन असं आपण म्हणतो. आता मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय. आता कोणतीही जर वस्तू घेतली तर त्या वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन असतात. जर समजा आपण लोखंडाची वस्तू घेतली आणि प्लॅस्टिकची जर आपण वस्तू घेतली तर लोखंडामधून इलेक्ट्रिसिटी वाहते, म्हणजेच त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि प्लॅस्टिक जे असतो त्या प्लॅस्टिकमधून इलेक्ट्रिसिटी वाहत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन नसतात, ते बाउंडेड असतात. समजा एक आपण वायर घेतली. या वायरमध्ये जर आपण बघितलं, याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, हे जे इलेक्ट्रॉन असतात, हे इलेक्ट्रॉन फ्री कंडिशनला असतात. फ्री कंडिशनला म्हणजेच कसे, तर यांची जी डायरेक्शन असते, यांची डायरेक्शन कोणत्याही दिशेला असते. म्हणजे याची डायरेक्शन रॅन्डमली सुद्धा असू शकते. पण जर का आपण या वायरमधून इलेक्ट्रिक करंट जर आपण पास केला, समजा याच्यातून जर आपण ही बॅटरी, याच्यातून जर आपण इलेक्ट्रिक करंट पास केला, तर याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन असतात, हे इलेक्ट्रॉन एकाच दिशेनं काय करतात, मूव्ह होतात. आता आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की करंट हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वाहतो आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह वाहतात. म्हणजे या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी असेल, या दिशेला असेल, म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल. हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन काय होतात, एका स्ट्रेट लाईन मध्ये, एका सरळ रेषेमध्ये ते काय करतात, मूव्ह होतात. पण आता जर समजा आपण इथं स्विच दिलं आणि हे स्विच जर आपण बंद केलं, तर मात्र हे इलेक्ट्रॉन परत रॅन्डमली पोझिशनला येतात. आणि स्विच जर आपण ऑन केलं, सुरू केलं, तर मात्र हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन एका डायरेक्शननं काय होतात, मूव्ह होतात. तर ज्या मटेरियलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत आणि ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून पास करू, त्यावेळेस ते एका डायरेक्शनला येतात, म्हणजेच त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते. म्हणजे ते काय आहेत, तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. त्याला आपण कंडक्टर सुद्धा म्हणतो. हे झालं फ्री इलेक्ट्रॉन विषयी माहिती. आता आपण इलेक्ट्रिक करंट विषयी माहिती बघू. इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजेच आपण त्याला विद्युत धारा
असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. आता इलेक्ट्रिक करंट जो आहे, हा जो करंट आहे, हा करंट इंडिकेट करतात I न. त्यानंतर जो चार्ज आहे, चार्ज इंडिकेट करतात Q न. आणि जो टाइम आहे, हा टाइम इंडिकेट करतात सेकंद न. किंवा आपण त्याला SI युनिट पेक्षा आपण काय घेऊ, टाइम इंडिकेट करतात T न, असं आपण घेऊ. आता ज्यावेळेस करंट जो आहे, तो करंट जर आपल्याला काढायचा असेल तर करंट इज इक्वल टू Q अपॉन T असं आहे. आता या करंटचं जे SI युनिट आहे, हे SI युनिट आहे एम्पियर. चार्जचं SI युनिट आहे कुलम आणि टायमाचं जे SI युनिट आहे ते आहे सेकंद. अशा प्रकारे हे आहे. जर आपण बघितलं तर एम्पियर इज इक्वल टू कुलम अपॉन सेकंद. जर आपण बघितलं तर 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम अपॉन 1 सेकंद. जर आपल्याला 1 एम्पियरची जर डेफिनेशन आपल्याला जर बघायची झाली तर वाहकातून एका सेकंदामध्ये जी विद्युतधारा वाहते, ही जर 1 कुलम वाहत असेल तर आपण त्याला 1 एम्पियर असं आपण त्याला म्हणतो. आता जर आपण बघितलं की एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो, किती प्रभार असतो, तर एका इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो आहे 1.6 इंटू 10⁻⁻⁹ एवढा चार्ज त्याच्यावर असतो आणि हे इंडिकेट करतात कुलमनं. एका इलेक्ट्रॉनवर जो चार्ज असतो तो असतो 1.6 इंटू 10⁻⁻⁹ कुलम. आता याच्यावरच आपण एक छोटस उदाहरण घेऊ. उदाहरण काय दिलंय, समजा हे लिहून घ्या. उदाहरण काय दिलंय, तर उदाहरण दिलंय, आपण इथं उदाहरण घेऊ. एक्झाम्पल काय दिलंय, तर एका विद्युत वाहक तारेतून 0.4 एवढा करंट जर पास होत असेल आणि त्याची जर विद्युतधारा जी आहे ती सतत 5 मिनिटे जर प्रवाहित होत असेल तर आपल्याला काय काढायचंय, तर त्याचा विद्युत प्रभार म्हणजे आपल्याला त्याचा चार्ज आपल्याला काढायचा आहे. काय काय दिलंय, तर आपल्याला गिव्हन दिले, गिव्हन किती दिलंय, करंट दिलाय 0.4 एम्पियर. त्यानंतर चार्ज म्हणजेच हा आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर टाइम दिलाय 5 मिनिट. आपल्याला चार्ज काढायचा आहे. आता 0.4 एम्पियर आपल्याला करंट दिलाय. इथं सोल्युशन करत असताना हे जर एम्पियर मध्ये असेल तर आपल्याला हे जे मिनिट्स आहे, हे मिनिट सुद्धा आपल्याला सेकंद मध्ये करावं लागतील. म्हणजे या 5 मिनिटाला काय करावं लागेल, 7 न गुणावं लागेल. म्हणजे 6 पंच इथं किती येतील, 300 सेकंद येतील. म्हणजे सोल्युशन इथं फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. फॉर्म्युला काय आहे, तर करंट इज इक्वल टू Q अपॉन T. आता जर आपल्याला चार्ज काढायचा असेल तर आपल्याला हा जो T आहे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यावर हे डिवायडेड आहे, इकडे गेल्यावर काय होईल, तो मल्टिप्लिकेशनला येईल. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला बनेल Q इज इक्वल टू I इंटू T असा तो बनेल. आता आपल्याला
याच्यामध्ये काय करावं लागेल, तर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकावं लागेल. तर व्हॅल्यू काय, तर Q इज इक्वल टू करंट जो आहे तो आहे 0.4 एम्पियर इंटू टाइम दिलाय 300. हे जर आपण सोडवलं तर तुमचा जो Q येतो हा Q येतो 120 कुलम. म्हणजे तुमचा जो चार्ज आहे तो आहे 120 कुलम. म्हणजे या तारेतून जाणारा जो प्रवाह आहे हा प्रवाह किती आहे, तर तो आहे 120 कुलम. अशा प्रकारे हे आपण एक उदाहरण सुद्धा बघितलं. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. उद्या आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे रेझिस्टन्स, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ जो आहे हा खूप परीक्षेमध्ये येतो आणि तो पुढे सुद्धा तुम्हाला उपयोगाचा पडेल. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओहम्स लॉ आणि रेजिस्टिव्हिटी याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.